प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की नाही? 9 एप्रिलला समजणार. कोल्हापूर सत्र न्यायालयामधील आजची सुनावणी पूर्ण. इंद्रजित सावंतांची प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस. कोरटकरनं बदनामी केल्याचा इंद्रजित सावंत यांचा आरोप. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका. संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश. प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार. मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करून तपास होणार. तोपर्यंत आरोप असलेल्या पोलिसांना निलंबित करण्याचे हायकोर्टाचे आदेश. अक्षय शिंदेचा एन्काउंटर संस्थात्मक हत्या होती. कायदा हातात घेऊन गोळ्या मारणं चुकीचं. कायद्यानं अक्षयला शिक्षा झाली असती, पण त्या पोलिसांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सरकार तोंडावर आपटलं. जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका. कर्का हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. आपल्या हातात कायदा घेऊन त्याला गोळ्या मारणं हे चुकीचं होतं आणि त्याच्या विरोधात मी पहिल्या दिवशी भूमिका घेतली. कारण का त्याला ज्या ठिकाणी मारला ते ठिकाण माझ्या मतदारसंघात आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं. पोलिसांवर कोणी दबाव आणून एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल. एन्काउंटरचं समर्थन करणाऱ्यांवर कारवाई हवी. वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. पोलिसांवर कोणी दबाव आणला, पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल. त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे. कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा पुन्हा एकदा दिलासा. अटकेपासूनचं अंतरिम संरक्षण 17 एप्रिलपर्यंत वाढवलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा आरोप करत उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका. दरम्यान राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत असल्याचा याचिकेमध्ये उल्लेख.